सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन अशा शब्दात खरं तर नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बरंच काही सांगितलंय। बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना मनसे अध्यक्ष आणि त्या बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे। या पोस्टमध्ये त्यांना बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना महत्त्वाची टिप्पणी केली आहे। आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी। देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागे करणारे बाळासाहेबच। पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून पाहिलं नाही। त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही। बाळासाहेब हे कमालीचे हिंदू प्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही। त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मते मागणाऱ्यांची गंमत वाटते। ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहीत आहेत। अर्थात ऐकणं आणि वाचणं याचा दुष्काळ असल्यामुळे त्यामुळे यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशी देखील कल्पना नाही। फक्त मतं, सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया किंवा त्यांनी टाकलेली ही पोस्ट मोजक्या शब्दात पण मोठा विरोधकांवर, स्पेशली शिंदेंच्या शिवसेनेवर मोठा घाव टाकणारी आहे हे नक्की। याशिवाय खरं तर पहिली ही मुंबई महापालिकेची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल ज्यामध्ये खरं तर ठाकरे बंधू एकत्र आलेत। त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक आणि मनसैनिक यांची युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुढे सुद्धा याची अधिकृत घोषणा झाल्यावर त्याचं चित्र कसं असेल ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। तरी राज ठाकरेंनी आज थेट नाव घेतलं नसलं तरी मोजक्या शब्दात जी शिंदेंच्या शिवसेनेवर आणि इतर राजकीय पक्षांवर केलेली टीका आहे त्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।